चांदोली वसाहत येथील ग्रामस्थ 43 वर्षापासून मातीच्या बिना रंगीत गणपतीची पूजा करून गणेश उत्सव साजरा करत आहेत। शहादा तालुक्यातील आरळापैकी चांदोली वसाहत येथील ग्रामस्थ गेल्या 43 वर्षापासून बिना रंगीत मातीच्या गणपतीची मनोभावे पूजा अर्चा करून गणेश उत्सव साजरा करत आहेत। चांदोली धरणामध्ये सुरुवातीलाच बाधित झालेले धरणग्रस्त गेले कित्येक वर्ष पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करत आहेत। सरासरी 40 वर्षापूर्वी मूळगाव चांदोलीमध्ये सर्व लोक छोट्या मातीच्या गणोबाचे पूजन करून गणेश उत्सव साजरा करत होते। त्यानंतर त्यांचे पुनर्वसन आरळा येथे झाल्यानंतर प्रत्येक घरात मातीचे बिना रंगीत गणपती बसवले जातात। ज्या लोकांना मातीचे गणपती मिळत नाही ते लोक प्लास्टरचे बिना रंगीत गणपती आणून त्याची मनोभावे पूजा करत आहेत। आपल्या भारत देशामध्ये विविध सण व उत्सव साजरे केले जातात, परंतु वास्तविकरित्या हे सण साजरे करत असताना पर्यावरणपूरक उत्सव कसे साजरे करता येतील यासाठी शासन स्तरावरून जागृती केली जाते। परंतु सर्वच माणसांची मानसिकता अजून बदललेली दिसत नाही। वास्तविकरित्या तसं जर केलं नाही तर आपले जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होऊन आपल्या वसुंधरेला धोका पोचण्याची शक्यता नाकारता येत नाहीत। आम्ही वारणा धरणग्रस्त असून आमच्या वसाहतीमध्ये आम्ही पर्यावरणपूरक गणपती म्हणजे मातीचे गणपती गेले 43 वर्षापासून बसवत आहोत। मूळ गाव आमचं चांदोली होतं आणि चांदोलीमध्ये त्या काळात छोटे गणोबा आम्ही बसवायचे आणि त्याची मनोभावे पूजा करायची। आता इथं आल्यानंतर गेले 43 वर्ष आमच्या वसाहतीमध्ये एकाही घरामध्ये असा रंगवलेला गणपती तुम्हाला पाहायला मिळणार नाही। जास्तीत जास्त मातीचे गणपती, शाडू मातीचे गणपती आणि जर मिळालेच नाही तर प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बसवले जातात। परंतु एकाही घरामध्ये रंगवलेला गणपती, ज्याला रंग दिलेला आहे असा गणपती मिळत नाही। कारण हे जे रंग आहे हे रंग सुद्धा जल प्रदूषण करू शकतात आणि म्हणून बिना रंगाचे गणपती गेले 43 वर्ष या ठिकाणी आरळ्यामध्ये आल्यानंतर आम्ही बसवत आहोत आणि गणेशाची मनोभावे अशी पूजा करत आहोत। अश्मित एस्टेन मराठीचे श्रावण विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।